किंवा व्हाईट किचन काउंटर कसा मेंटेन करायचा, कसा क्लीन करायचा त्याच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. शिवाय कुठल्या प्रकारचा किचन ओटा आपल्यासाठी उपयोगाचा आहे, तर ग्रॅनाइट आपल्यासाठी खरंच खूप उपयोगाचा आहे. हल्ली क्वार्ट्ज निघालेला आहे, तर आपण प्रत्येकजण व्हाईट ओट्याच्या मागे लागलेलो असतो, पण तो मेंटेन करायला खूप कठीण जातो. आपल्या मिडल क्लास फॅमिलीसाठी खरोखर नीट मेंटेन नाही करता येत. व्हाईट किचन ओटा असेल तर रोज त्याचं क्लिनिंग ठेवायला लागतं. शिवाय हळदीचे वगैरे डाग असतात ते पटकन जात नाही, गंजलेल्याचे डाग असतात ते पटकन जात नाही. तर त्याच्यासाठी कोणते उपाय करायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघायचं आहे. तर मी सगळ्यांना सजेस्ट करेन का तुम्हाला अगदी रफ अँड टफ यूजसाठी किचन काउंटर पाहिजे असेल किंवा तुम्ही आता नवीन किचन करत असाल तर त्याच्यासाठी नक्की तुम्ही ग्रॅनाइटचा उपयोग करा. ठीक आहे, ग्रॅनाइटमध्ये अगदी प्लेन व्हाईट तुम्हाला मिळत नाही, पण वेगवेगळे कलर किंवा साधारण जे टिपिकल कलर असतात त्याच्यातला चांगला किंवा त्यातल्या त्यात चांगला कलर किंवा डिझाईन तुम्ही निवडू शकतात. पण ग्रॅनाइट खरोखर उपयोगाचा आहे, कारण मी आज 3-4 महिने जो हा व्हाईट किचन ओटा वापरते आहे तर खूप मेंटेन करायला लागतो. माझा क्वार्ट्ज नाही आहे, पण माझं पोर्सिलिन टाईल आहे, तर तो क्वार्ट्ज एवढा नाही मेंटेन करायला लागत, जरा सोपा आहे तो मेंटेन करायला. पण कॉर्ड्स मेंटेन करायला लागतो. कॉर्ड्स किचन ओटा ड्युरेबल आहे, टिकाऊ आहे, पण तो तेवढाच मेंटेन सुद्धा करायला लागतो, कारण तो आर्टिफिशियल स्टोन आहे आणि ग्रॅनाइट हा नॅचरल स्टोन असतो. तर आता आपण जरा सुद्धा उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया का तो कसा क्लीन करायचा आणि मेंटेन करायचा. तर किचनचा माझा हा अर्धा भाग मी दाखवते आहे, ज्याच्यात किचन काउंटर टॉप आहे. तर तो व्हाईट पोर्सिलिन टाईलचा आहे. तर तो मेंटेन करायला खूप असा नाही आहे. क्वार्ट्ज खूप मेंटेन करायला लागतो, कारण त्याच्यावर डाग राहतात. तर पोर्सिलिन टाईलवर एवढे डाग राहत नाही. फक्त व्हाईट आहे. व्हाईट कसा मेंटेन करायचा, शिवाय क्वार्ट्जसाठी सुद्धा काय करायचं ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हा ओटा मी आठवड्यातून एकदा असा एक सोल्युशन आहे माझ्याकडे, त्याने मी साफ करते, किंवा 15 दिवसाने सुद्धा करावा लागतो. का खूप असा खराब झाला तरच मी त्या सोल्युशनचा वापर करते. तर ते कोणतं सोल्युशन आहे ते मी दाखवणार आहे. शिवाय हा माझा पॅरलल ओटा, व्हाईट ओटा मी कसा मेंटेन करते तो सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते आहे. तर तुमचा जर क्वार्ट्ज असेल तर तुम्ही या ज्या इन्स्ट्रक्शन आहेत त्या फॉलो करू शकता. तर पहिल्यांदा मी सांगेन, आपण भांडी यूज करतो तेव्हा तुम्ही अगदी बेस्ट खाली कपडा ठेवा. कुठलाही मेटल याच्यावर असे लाईन्स येतात मेटल, त्याच्यामुळे लोखंडाची भांडी, स्टीलची भांडी वापरताना आपण प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजे. इथे पहा मी स्टँड ठेवलेला आहे, त्या स्टँडवरच नेहमी भांडी मी ठेवते. गरम तर भांडी त्याच्यावर अगदी डायरेक्ट ठेवूच नाही. आणि लोखंडाची भांडी ठेवली तर गंजाचे डाग त्याच्यावर पडतात आणि मग ते त्याच्यात ॲब्झॉर्ब होतात किंवा मग त्याच्यावरच राहतात बरेच दिवस आणि लाईटली राहूनच जातात. तर इथे पहा काहीतरी मेटलचाच डाग जेव्हा माझं ओट्याचं काम सुरू होतं तेव्हा पडलेलं आहे. तर आता इथे भांडी घासताना नेहमी तुम्ही काय करा, खाली एखाद फडकं ठेवत जा आणि मग त्याच्यावरच भांडी घासत जा. कारण कधी आपण घाईघाईत तसंच भांडं घासायला घेतो आणि मग त्याच्यावर आपल्याला ते मेटलचे लाईन्स दिसायला लागतात. तर काही पडलेल्या आहेत माझ्या या सिंकजवळ, तर त्या मी पण दाखवते तुम्हाला आणि त्या कशा काढल्या तेही दाखवते. तर पहा, दरवेळी मी आता असंच यूज करते. पहा इथेही लाईन पडलेली आहे भांडी घासताना. त्याचप्रमाणे गंजाचे डाग पडलेले आहेत, कारण मी लोखंडाची भांडी, कास्ट आयर्नची भांडी वापरते, तर तेही पडले. तर ते निघत नाहीत. पण हे जे मी आता क्रीम दाखवलं तर ते टाकते. तर CIF नावाचं हे क्रीम आहे. तर ही बॉटल तुम्हाला ऑनलाईन पण मिळेल, स्टोअरमध्ये पण मिळेल. तर अगदी काय खूप महाग आहे असं नाही. पण कॉर्ड्ससाठी ना अजून एक सोल्युशन येतं, ते खूप महाग आहे. तर त्याचं नाव आहे वायमन कॉर्ड्स क्लीनर. तर हे आहे ना, म्हणजे त्याची किंमत 2,000च्या वर आहे. तर आपल्याला ते परवडण्यासारखं नाही. तर हे CIF आहे ना, तर याने चांगलं क्लीन होतं. हे जे मी CIF क्रीम वापरते ना, ते अगदी 100% नॅचरल आहे. क्लिनिंग पार्टिकल्सने बनलेलं आहे, त्याच्यामुळे सेफ आहे आपल्या कुठल्याही सरफेससाठी. कॅमेरामध्ये नीट तुम्हाला डाग दिसत नाही आहेत, पण तुम्ही झूम करून पाहाल तर तुम्हाला डाग दिसतील. तर जिथे जिथे गंजाचे डाग पडलेले आहेत तिथे तिथे मी हे लावून ठेवलेलं आहे. तर तुमचं जेवढा स्टेन किंवा डाग डार्क असेल, चांगला ॲब्झॉर्ब झाला असेल, तर तो काढण्यासाठी तुम्हाला ना हे जास्त वेळ लावून ठेवायला लागेल क्रीम, आणि मग त्याच्यानंतर 10-15 मिनटाने तुम्ही ते काढा. मी अगदी 4 ते 5 मिनटंच ठेवलेलं आहे आणि माझे डाग गेलेले आहेत गंजलेल्याचे. तर तुम्ही हे वापरताना ना हातात हँडग्लोव्ज घातले तर फार बरं होईल. जर तुमची सेन्सिटिव्ह स्किन असेल तर तुम्ही नक्की हँडग्लोव्ज वापरा. तसं गंजाचे डाग गेले, पण कारागिराने इथे पहा कसले तरी मेटलचे डाग होते, लाईन्स आहेत, ते मात्र जात नाही आहेत. तर ते थोडे दिवसाने जातील असं वाटतं. नेहमी ते लावून बघते मी, पण जात नाही, ते तसेच राहिलेले आहेत. मशीनचे डाग आहेत बहुतेक ते.
तर तुम्ही हँड ग्लोव्ज नक्की वापरा हे हाताळताना. तसं काय त्याचं साईड इफेक्ट होत नाही आपल्या स्किनवर, तरी पण वापरलेले बरे. तर बहुतेक डाग याने निघालेलेच आहेत आणि निघतात नेहमी. तर 15-1 दिवसातून ना तुम्ही हे क्रीम या काउंटरटॉपवरून फिरवलं तर जे काही डाग असतील ते निघून जातील. हां, इथे भांडी घासताना माझे सुरुवातीला या लाईन्स पडलेल्या तर त्यासुद्धा गेलेल्या आहेत. आता हे तुम्ही वॉश करून ठेवू शकतात फडक्याने. आता इथे पहा असे मळकट डाग लागलेले आहेत, ते निघत नाहीत. तर हे साईडचे एजेस आहेत याच्यावर नेहमी हे डाग राहतात. आपण जेव्हा पुसतो काउंटरटॉप तेव्हा, तर ते सुद्धा तिथेसुद्धा मी आता लावून ठेवते. साध्या पाण्याने ते जात नाहीत. मग हे लावून ठेवलं ना एक 5 ते 10 मिनटं का त्याने पुसून काढलं का होऊन जातात. अगदी क्लीन व्हाईट होऊन जातं हे. थोडं तुम्ही ब्रशचा वापर करत जा. जरी ग्लोव्ज नाही घातले ना तरी टूथब्रशच्या वापराने अगदी क्लीन होऊन जातं. टूथब्रश फिरवलं तर आपलं काम होऊन जातं. तर पहा आता मी फडकं त्याच्यावरून फिरवलेलं आहे तर निघालं आहे. साईडचं जिथे लावलं नव्हतं तिथलं नाही निघालेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे क्रीम वापरून क्लीन करू शकता. तर याची लिंक ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आता हळदीचे डाग काढून पाहूया. तर हळदीचं मी एक साईडला घेतलेलं आहे तर ते पाण्याने ओलं करूया आणि दुसरं आपण तेलाने ओलं करूया. दोन्ही स्पॉट आता आपण ऑब्झर्व करायचे आहेत. तर पहा इथे मी पाणी टाकलेलं आहे आणि ओलं करून ठेवलेलं आहे. एक 5-5 मिनटं मी तसंच तिथे ठेवून देते. तर तेल टाकलेलं आहे दुसऱ्या साईडला. तर हे दोन्ही जे डाग आहेत आपण ते ऑब्झर्व करूया. तर तसंच ठेवलेलं आहे. आता आपण थोड्या वेळाने काढून पाहूया निघतात का, किती राहतात हळदीचे डाग. तर हळदीचे डाग कशाला मी दाखवते आहे तर नेहमी आपण जेवणामध्ये हळद यूज करतो आणि हळदीचेच डाग जास्त चिकटून राहतात ओट्याला आपल्या. तर मी बराच वेळ ठेवलेला आहे आणि आता काढते आहे. टिश्यू पेपरने काढते. जर क्वार्ट्स असेल तर जास्त डाग दिसतात. हे पोर्सिलिन टाईल आहे त्याच्यामुळे त्याच्यावर कमी राहतात, कारण ती ना पोरस नाही आहे अजिबात, तर त्याच्यात ते राहत नाहीत अडकून. तर साधारण राहतात पण हळदीचे डाग. तर ते कसे काढते ते मी दाखवते. तर आता दोन्ही डाग आपल्याला दिसत आहेत, पाण्याचे पण आणि तेलाचे पण, म्हणजे हळदीचे दोन्ही. तर आता मी पुसून काढलेलं आहे ओल्या फडक्याने, पण तिथे लाईट राहिलेलं आहे. तर तुम्ही झूम करून बघू शकतात राहिलेलं आहे ते. तुम्हाला तसं कळणार नाही, पण आता मी ते क्रीम लावते आणि टिश्यू पेपरने तुम्हाला काढून दाखवते, म्हणजे कळेल तिथे हळदीचे डाग आहेत असं. तर ज्यांचे डोळे क्लिअर आहेत त्यांना ते दिसणारच आहे, पण ज्यांना चष्मा वगैरे त्यांनी जरूर चष्मा लावून बघा. पहा इथे हळदीचे डाग आहेत, कारण त्याची रिॲक्शन झालेली आणि लालसर झालेलं आहे हळदीचे डाग. तर अशा प्रकारे आपण हे क्लीन करू शकतो. तर सोपं नेहमी वापरण्यात येणारं आपलं सोल्युशन जे घरगुती होममेड आहे ते मी दाखवते. मी सोडा घेतलेला आहे, त्याच्यात आपण पाणी टाकायचं आहे. खाण्याचा जो सोडा आहे तो घ्यायचा आहे आणि पाणी टाकायचं आहे, व्हिनेगार टाकायचं आहे. जे तुम्ही अगदी रोज ओटा क्लीन करतात तर त्याच्यासाठी हे आपण सोल्युशन घरगुती बनवून ठेवायचं आहे. तर त्याच्यात मी आपलं डिशवॉश लिक्विडसुद्धा 4-5 ड्रॉप टाकलेलं आहे आणि सोल्युशन तयार आहे. तर हे नेहमी मी कायम पहिल्यापासून दाखवत आलेली. तर याने तुम्ही रोजची सफाई केली तरी चालेल आणि एक 15 दिवसातून 1 महिन्याने CIF वापरलं तरी चालेल. तर CIF खूप स्वस्त पडतं. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि तुम्हाला नक्की हा व्हिडिओ युजफुल असेल तर कमेंटद्वारे कळवा.